टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहे। ताई, धनंजय मुंडे ध्यान साधनानंतर आता रामकुंडावर धार्मिक विधीसाठी गेले आहेत, काय प्रतिक्रिया तुमची? जसं की सगळ्यांना माहिती आहे की आज त्यांचा पद गेलेला आहे आणि आज त्यांच्याकडे काय काम नाही आहे आणि पक्षावर कुठे ना कुठे तरी मतलब शांत राहून तो असं दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे। जसे की त्यांचे जे लोक आहे ते असं बातमी पसरवतात आहे सोशल मीडियावरती की धनंजय मुंडे परत मंत्री होणार, पण होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की एक जे राजकारणी लोक असते ते एक स्ट्रॅटेजी प्लॅनर ठेवतात आणि जसं तुम्हाला माहिती आहे अगोदर पण पंकजाताई असा डिप्रेशनमध्ये गेली होती, 5 वर्ष त्यांच्याकडे काय काम नाही होता, तो त्यांनी एक शिवशक्ती यात्रा काढली होती। त्यानंतर त्यांचा ग्राफ असं पॉझिटिव्हिटी करून 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 वाढत चालला आणि आज तो त्या मंत्री झाले। तसंच असे स्ट्रॅटेजी प्लॅनर असतो, तो असे स्ट्रॅटेजी प्लॅनरनी हे सगळं सांगितलं असेल त्यांना की असं असं करा। तेच स्ट्रॅटेजी सगळ्यांच्यासाठी असतो, हे धार्मिक करा तुम्ही, ते नेगेटिव्ह जे आहे ते पॉझिटिव्ह बातमी जरी आली, मंदिरमध्ये गेले, ध्यान साधना केली, हे केला ते केला, कुठे ना कुठे हे पॉझिटिव्ह बातमी दाखवून ते नेगेटिव्ह जे आहे त्याचा जे आहे ते असर कुठे ना कुठे तरी कम दिसायला पाहिजे, हे स्ट्रॅटेजी हे लोकांची आहे। पण धार्मिक विधीनंतर ते संध्याकाळी एक लग्न सोहळ्याला पण जाणार, तर काय म्हणायचे आता धनंजय मुंडे ॲक्टिव्ह झालेत का? प्रयत्न करत आहे ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि करायला पण पाहिजे। मी तो एकच म्हणते की करायला पण पाहिजे, प्रयत्न करना कभी छोड़ना नहीं चाहिए। और धनंजय मुंडे तो एक मैं ये बोलूँगी कि बाजीराव सारखा अजय योद्धा आहे, तो करायला पाहिजे त्यांना, ते त्यांचा भाग आहे। पण आमच्यासारखे लोक जे आहे जसे की आज अंजलीताई दमानियाला बोलवून घेतलेला आहे ऑफिसमध्ये, हां जे ACB ऑफिसमध्ये बोलवून घेतलेला आहे पुरावे दाखवण्यासाठी। आज त्यांचा भाग आहे प्रयत्न करणं, आमच्यासारख्या लोकांचं काम आहे भ्रष्ट लोकांना सत्तामधून दूर ठेवणं, ते त्यांना त्यांचं काम करायला पाहिजे, आम्हाला आमच्यासारखे सामाजिक लोकांना आम्हाला काम करायला पाहिजे। हां, अंजली दमानियाने आरोप केला होता भ्रष्टाचाराचा, त्याच्यानंतर आज अँटी करप्शन ब्युरोने त्यांना बोलवले आहेत आणि जे पुरावे ते सादर करण्यासाठी सांगितले आहेत। तर अंजली दमानिया सध्या गेली पण आहे, काय? खूप लाजास्पद गोष्ट आहे की त्यांना फक्त 2 दिवसाचा टाईम दिला आणि निकाली काढण्याचा एक इंटिमेशन दिला फक्त 2 दिवसासाठी। माझं हे म्हणणं आहे की तुम्ही जे सामाजिक कार्यकर्ते काम करताय, आज अंजलीताई दमानिया दिवस रात्र सोपा नाही असतो, मी त्यांच्या कौतुक करते। आज अंजलीताई दमानिया दिवस रात्र एक करून ते सगळे पुरावे काढताय आणि ते विभागामध्ये चौकशीसाठी देत आहे। तो विभाग त्यांना असं इंटिमेशन देतो 2 दिवसामध्ये तुम्ही पुरावे सादर करा, नाही तो आम्ही त्या मुद्द्याची निकाली काढू। हे खूप लाजास्पद गोष्ट आहे आणि एक महिला, आणि त्यांचं काम नाही आहे, हे विरोधी पक्ष जे नेते आहे त्यांचं काम आहे, शासनाचं काम आहे। पण आमच्यासारखे सामाजिक लोकांना हे काम करावं लागते, तरी पण आम्हाला जरी यश मिळेल नाही आणि असं इंटिमेशन पत्र जरी असं सामाजिक कार्यकर्त्यांना विभागाकडून येते, तो आज आपल्याला खूप विचारणीय गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा अशी भूमिका राज्य सरकारने कोर्टासमोर मांडली आहे, त्याच्यावर काय प्रतिक्रिया? खूप खूप मी वंदन करते, अभिवादन करते असे निर्णय जे सरकारांनी घेतलेला आहे। पूर्ण वाल्मिक कराड की जो प्रॉपर्टी आहे सगळ्यांना माहिती आहे, खंडणी जमिनी हिचकून घेणे, लोकांचे मर्डर, चोरी चकारी, दारूचे धंदे आणि ते काय म्हणतात जे नाचणे कला केंद्र, हे सगळे काले कारनामे करून जे काला कारोबार केलेला आहे आणि बीडची जनताचा आणि जे ये पीक
पीक विमा घोटाळा, जे अंजलीताई दमानियांनी सांगितलेलं आहे, आपला ते काय युरिया घोटाळा, हे सगळे जे गोरगरीब लोकांचे पैसे खाऊन जे वाल्मिक कराडने प्रॉपर्टी इकट्ठा केलेली आहे, ते सगळी प्रॉपर्टी विकून महाराष्ट्राची सरकारला मी हात जोडून कडकडीची विनंती करते की बीडचे विकासामध्ये खर्च करा. मी स्वतः विनंती करते. काल गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे पण आले होते, पण त्यांनी काही भाषण वगैरे केले नाही. का गप्प आहेत धनंजय मुंडे, तुम्हाला काय वाटतं? त्यांना जे कहते ना कि आने वाले तूफान की ये शांति एक आने वाले तूफान का इशारा आहे. तो मला असं वाटते की जरी त्यांना असं वाटते की जरी मी शांत राहिला तो मला तुफान होण्याचा एक मौका मिळेल, पण आता हे तुफान शांत झालेला आणि शांतच राहणार, हे लक्षात ठेवा. अगवण्याचे नातेवाईक सुपेकर यांनी 300 कोटी मागण्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केले आहेत. काय तुम्ही सांगणार आहेत? सुरेश धस भाऊंनी केलेला आहे तो मला असं वाटते की याच्यावरती CBI चौकशी व्हायला पाहिजे, क्योंकि एक पोलीस अधिकारीवरती इतका मोठा जरी आरोप अन्ना करत आहे तो त्याची CBI चौकशी व्हायला पाहिजे. महिला आयोगच्या कार्य बघून काल बैठक एक झाली, ज्याच्यामध्ये अनेक महिला सामील झाली होती. आता तुमची काय मागणी असणार आहे महिला आयोग रुपाली चाकणकर बाबत? कसा प्रकार काय तुम्ही पण बदल करण्याची मागणी करणार आहेत का? कारण आता बरेच महिला बरेच लोक त्यांची बदल करण्याची मागणी करत आहेत. 100% बदल व्हायला पाहिजे, क्योंकि रुपालीताई जी आहे एक पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि महिला आयोगावरती जास्त लक्ष न देता त्या पक्षाचे प्रचार प्रसारमध्ये ज्यादा व्यस्त आणि मस्त राहत आहे. हे सगळ्यांनी बघितलेलं गेले 5 वर्ष पूर्ण महाराष्ट्र खूप निराश आहे महिला आयोगाकडून. हे मी स्वतः बघितलेलं आहे. माझ्याकडे पण खूप कंप्लेंट आली आहे, पण माझी जे भूमिका आहे ते वेगळी आहे. ते 6 तारखेनंतर माझी भूमिका जे आहे ते स्पष्ट होणार आहे. कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.